दर्शक नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता आपल्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगरे सर आहेत. सर नमस्कार. के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. कालच आपला वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्तानं इतर खर्चांना फाटा देत आपण हा वाढदिवस साजरा केलेला आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण राबवलेले आहेत आणि आत्ताच नाही तर इथून मागं बरेच वर्ष आपण वाढदिवसाचा जे इतर खर्च असतात ते टाळत असा सामाजिक पद्धतीनं आपण हा वाढदिवस साजरा करता. नेमकं कशा पद्धतीनं होता किंवा काय सांगा त्याच्याबद्दल? नमस्ते. साधारण 3 ते 4 वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर हे चांगल्या पद्धतीनं घेतो आहे. साधारण 200च्या अधिक हे रक्तदान प्रत्येक वर्षी आम्हाला सपोर्ट युवकांकडनं मिळत आलं आणि ते वाढत चालले. एक 10-20 लोकांकडनं वाढत चालले आणि सातत्याने जे लोक रक्तदान शिबिर करतात ते सातत्यानं दरवर्षी येतात. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणजे जो मागच्या वर्षी दिलं जे 3-4 वर्षापासून देतोय तो आजसुद्धा देतोय. म्हणजे त्याचं एक पद्धतीनं आम्ही संस्कृती जे युवकांच्यात घेतली की प्रत्येक वर्षी अभिषेक डोंगरे यांच्या वाढदिवसा दिवशी रक्तदान द्यायचं हे आता फिक्स त्यांच्या माइंडसेटमध्ये झाले. हे चांगलं आपण इन्क्लूड केले. मग 3 वर्षापूर्वी आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली ती. साधारण बरेचसे घटना झाले की आमच्या कार्यकर्त्यांना मेडिकल चॅलेंजेसमुळं आम्हाला ॲम्ब्युलन्सची सोय करू शकलो नाही. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की युवाशक्तीनं काही प्रसंग होता किंवा काय? हो, म्हणजे बरेचसे नाईटला जेव्हा आम्हाला फोन येतात कार्यकर्त्यांचे तेव्हा ॲम्ब्युलन्स बिझी असतात, अवेलेबल नसतात. गव्हर्नमेंटचे असून दे, CPRचं असून दे किंवा इतर आपलं राधानगरीतनं जरी असून दे तरी खूप अवघड वेळेत मिळत नव्हतं. त्यामुळं एखाद्याचं जीवाचा धोकासुद्धा होत होता. ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा जी आपण सुरू केली होती ती पण असं वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू केलेली? हो, 2 वर्षापूर्वी आम्ही ती सुरुवात केली आणि आता साधारण 500च्या अधिक सेवा झाली आहे आणि चांगल्या पद्धतीनं सेवा केली. आमचं ड्रायव्हरसुद्धा आम्ही घोटुड्यात ॲम्ब्युलन्स ठेवतो. ड्रायव्हरसुद्धा घोटुड्याचा असतो किंवा कौलव टिपकुर्ली जवळचा असतो. 5 मिनटात ती सेवा मिळावी आणि अखंड राधानगरी तालुक्यात कुठंही आम्हाला फोन येतो. 24 तास 4 नंबर आम्ही दिले जातात आणि ते तिथं डेफिनेटली 20 to 25 मिनिट्समध्ये ते पोचते आणि तिथनं जिथं काय गरज असेल लागणारा जो सगळा खर्च वगैरे हे सगळं आम्ही आमची फाउंडेशन आहे युवाशक्ती, अभिषेक डोंगरे युवाशक्ती, आणि आमचं स्वखर्चानं आम्ही हे बघतो. असं बघायला गेलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळे युवा नेतृत्व म्हणून अनेक जण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. पण स्वतःच्या खर्चाने, पदरच्या खर्चाने म्हणायला गेलं तर हरकत नाही. फंड येणार, फंड आल्यानंतर ते पैसे लावले जातात ह्या पद्धतीचं नाही तर स्वतःच्या पैशातून लोकांच्या समाजाच्या उपयोगासाठी यांनी ही ॲम्ब्युलन्स सेवा 2 वर्षापूर्वी वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू केली होती. या वर्षीच्या वाढदिवसाचं काय निमित्त होतं आणि ह्या वर्षी काय असेल नेमके ते सांगतोच. पण त्या पहिला मी सांगतो की मागच्या वर्षी पाणीचं खूप प्रचंड मला अनुभव आला की उन्हाळ्यात आणि इतर वेळी पाणीची शॉर्टेजमुळं खूप त्रास झाला लोकांना. पाणीचं टँकरसुद्धा ग्रामपंचायत थोडंफार चार्जेस लावून देते पाणीचं, म्हणून आम्ही मोफत पाणीचं टँकरसुद्धा मागच्या वाढदिवसा दिवशी केलं. हो, आणि ह्या वाढदिवसा दिवशी मी आमचे स्वयंभू मंदिरच्या इथं दर्शन घेताना खूपच गरम उष्णता असल्यामुळे चटका मला लागला आणि मी विचार केला जर मला चटका लागला तर खूप लोकांना हे गरम फरशीचं होत असेल. ते व्हाईट पेंट केलं तरी त्याचा काय फरक नाही. म्हणून आम्ही यावर्षी मॅट स्वयंभू मंदिरमध्ये ह्या वाढदिवसा दिवशी आम्ही डोनेट केलं की परचेस करून ते लावून घेतलं. म्हणजे माझं विचार आहे की इम्पॅक्टफुल पॉलिटिक्स हे माझं मंत्र आहे की तुम्ही एखादं राजकीय सामाजिक कार्य करताना त्याचा उपयोग 4 ते 5 वर्ष किंवा लाँग टाईम कसं होईल हे तुम्ही माझे 3 वर्षाचे तुम्ही बघू शकता की हे सातत्यानं वर्ष चालू राहणार. ॲम्ब्युलन्स असून दे, टँकर असून दे, आणि डायरेक्ट समाजाला कसं इम्पॅक्ट होऊ शकतो. एक माणसापुरतं नाही तर अखंड समाजाला कसं इम्पॅक्ट होऊ शकतो एखादा सामाजिक कार्यक्रम हे आपण विचार करून करावा. मग रक्तदान आहेच आणि हे आहे आपलं आज केलं. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही पेपरच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण बातम्या लावल्या की CPRला रक्ताचा तुटवडा भासत आहे आणि यासाठी अनेक लोकांनी समोर यावं, रक्तदान करावं. ह्या वर्षी रक्तदानाला कसा नेमका प्रतिसाद कसा होता?
कॉन्स्टंट आहे, उलटं 200+ ह्या वर्षीसुद्धा आहे. आणि उलटं ह्यावेळी आम्हाला खूप चॅलेंजेस मिळाले. कसं बरीचशी ठिकाणी चांगली गोष्ट आहे की ब्लड बँकचे कॅम्प्स वाढल्यात, त्यातनं सुद्धा 200+ झालं, हे चांगली घटना आहे मी म्हणू शकतो. कसं आता 2 महिने 3 महिन्याला चांगला अवेअरनेस आला आहे. आता राधानगरी तालुका आणि आपला तालुका जर का बघितला तर तसा शैक्षणिकदृष्ट्या असतील किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून असेल थोडासा मागासलेला आहे. जिल्ह्यामधील इतर तालुक्यांच्या तुलनेनं हा तालुका थोडासा मागास आहे. आणि इथंसुद्धा असणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील त्या थोड्याशा या बाकीच्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तुमची ॲम्ब्युलन्स सेवा जी आहे ती नक्कीच म्हणजे गरजूंना लोकांनाही, आता तुम्ही सांगितलं की 500पेक्षा अधिक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. टँकरचं जे काही आहे तो सुद्धा बऱ्याच लोकांना त्यांना पाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे विजन किंवा हे जे काही विचार येतात ते नेमकं साहेब कुठून? कारण युवा नेतृत्व म्हटलं तर मोठे मोठे DJ डॉल्बी लावणे आणि वाढदिवस साजरा करणे, पार्ट्या करणे, अशा पद्धतीची आत्ता ट्रेंड चालू असताना, जमाना चालू असताना तुम्ही हे समाजोपयोगी कसं? माझं मत आहे की एखाद्या मंडळाला आपण फंड देतो किंवा जे काय पद्धतीनं गणपती मंडळ असून दे किंवा इतर मंडळ असते, शिवजयंती असून दे, बरेचसे फेस्टिवल असतात आपल्या इथं, 100% आपण मदत करावं. युवकांना मी आवाहन करतो की पण तुम्ही वस्तुरूपात करावं. फायनान्शियली डायरेक्ट हेल्प न करता त्यांना काय जे गरज असेल त्या कार्यक्रमासाठी ते आपण पुरवायचं आपण 100% काम करावं. का सांगू, बरेचसे फायनान्सचं म्हणजे बरेचसं फायनान्स उरते मंडळांच्या इथं आणि ते चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल ह्याची गॅरंटी कोण घेऊ शकत नाही. त्यामुळं चुकीचे वळणं किंवा चुकीचे हॅबिट्स आपण म्हणू शकतो ते युवकांना लागू शकते. ते थांबवायसाठी ज्येष्ठ लोकांचं आणि माझं पण सुद्धा हेच म्हणणं आहे की वस्तुरूपात द्यावं. आता एखाद्या ठिकाणी प्रसाद असलं तर शिरासाठी जे काय गरज आहे सामान किंवा कुठं प्रसाद मोठ्या पद्धतीनं असलं, राईस असून दे, शुगर असून दे, तूप, मिल्क, जे काय पाहिजे ते वस्तुरूपात त्यांना पाहिजे तेवढं द्यावं. हे माझी सर्व युवकांना, सर्व राजकीय लोकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही ह्या पद्धतीनं सुरू करावं. डायरेक्ट फंड देऊन त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं होते, काय होते हे आपण बघू शकत नाही, असा विषय. म्हणून मी स्वतःच ॲक्च्युली 90% म्हणून मी स्वतःच डेव्हलप करायचं ठरलं आहे. जे ॲम्ब्युलन्स असून दे, एखादी स्वतःच डेव्हलपमेंटमध्ये फॉरवर्ड कसं न्यायचं विचारपूर्वक करून निर्णय 4 लोकांच्या चर्चा करून समाजाला जसं हेल्प होईल त्या पद्धतीनं आम्ही विचारपूर्वक मदत करतो. उद्याचं नेमकं सर व्हिजन काय असणार आहे राजकीयदृष्ट्या जर का विचार केला तर? जर मला भविष्यात लोकांनी संधी दिली, मग ते जिल्हा परिषद असून दे किंवा आणि कुठलं भविष्यात संधी दिली तर डेफिनेटली रस्ता आणि गटरच्या पलीकडं समाजाला नेणे हे माझं ध्येय असणार आहे. म्हणजे पुढच्या 25 वर्षात अभिषेक डोंगरेंनी नुसतं रस्ता आणि गटर केलं हे कोण म्हणू शकणार नाही. सगळ्यात मोठा समस्या आहे मेडिकल. डेफिनेटली आमचे नेते हसन मुश्रीफ साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक क्रांतिकारक काम केलं आहे. त्यांच्या पाठोपाठ माझं पण नाव निघावं या पद्धतीनं आपण सुद्धा काम करावं हे माझं स्वप्न आहे. माझे 2 इन्स्पिरेशन आहेत. म्हणजे वडिलांसकट अजित पवार साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब, ज्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे त्यांच्या मागोमाग मलासुद्धा असंच नेतृत्व स्वतःचं मी घडवायचा प्रयत्न चालू आहे. आणि मेडिकलमध्ये मी बरेचसं गोष्ट बघितलं की फिअर हा खूप मोठा फॅक्टर आहे. अनोळखी डॉक्टर असणे, चुकीचं गायडन्समुळं कोल्हापूरला असं म्हण असते रुरल एरियामध्ये की कोल्हापूरला गेला एखादा वयस्कर माणूस की तो परत येईल का ह्याची काही गॅरंटी नाही. ह्या पद्धतीनं जे फिअर आले तो कमी करायची गरज आहे आणि कोल्हापूरला जायचीच गरज पडायला नको पाहिजे. राधानगरीत एक चांगल्या पद्धतीनं गव्हर्नमेंट हॉस्पिटल कसं होईल हे प्रयत्न करायची गरज आहे. त्यांच्या चांगल्या ओळखीचे डॉक्टर्स कसे असेल, मग कसं एखादी आजी असेल 80-85 वयाची, तिला एखादं त्यांच्या आजूबाजूच्या गावातलं एखादा चांगला डॉक्टर किंवा नर्स असलं तर 50% 70% फिअर त्यांचं कमी होते. बरोबर. हे किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं डॉक्टर असलं, अनोळखी माणूस असलं की त्यांचं फिअर जास्त वाटते. त्यामुळं खूप तुम्हाला कळणार नाही, खूप अटॅक्ससुद्धा फिअर, लो BPचे खूप डेथ्स वाढले आहेत वयस्कर लोकांचे. त्यांचं मेन कारण फिअर आहे. म्हणजे
तुमचं इलनेसच्या पेक्षा फिअरमुळे डेथ्स खूप वाढले आहेत रुरल लोकांचं, कारण त्यांनी कधी आयुष्यात हॉस्पिटल बघितलं नसते आणि जे शेवट ते जेव्हा जातात ते खूप मी परत येणार काय नाही ह्या फिअरमध्येच ते जातात. आता सर नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. देशाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर जे आता कुठलं म्हणजे व्हिजन घेऊन जाणारा कोण नेता असं वाटतं तुम्हाला? काय 100% ह्यात शंकासुद्धा करू नका की नरेंद्रजी मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. आणि हे काही मी बायस्ड व्ह्यू नाही, खूप चांगल्या पद्धतीनं मी 10 वर्षाचा रिसर्च केला आहे. थोडंसं तुम्हाला जर मी सांगायचं असलं तरुणांना, जे लोकांना म्हणतात की डिक्टेटरशिप येईल किंवा सेक्युलरिझम जाईल, असं काहीही नाही. हे एक पॉलिटिकल अजेंडा घेऊन काँग्रेस चालला आहे, कारण त्यांना पुढच्या विकासाचं काही मुद्देच राहिले नाहीत, म्हणून ते डायरेक्ट मोदींवर आणि डिक्टेटरशिप आणि अशा चांगल्या म्हणजे चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट करायला प्रयत्न करायला आहेत. मी छोटे छोटे उदाहरण देऊन तुम्हाला सांगू शकतो जे काही डेव्हलप केले आहे. आज नवीन बिझनेस चालू झाला आहे डिजिटल इंडियामुळं. मी परवा महाबळेश्वरला गेलो होतो, तिथनं मी 1,75,000चं इलेक्ट्रिसिटी बिल माझ्या हॉटेलचं मी भरलं. त्यासाठी आम्हाला बिल घेऊन चेकनं 4 दिवस लागायचे, किती त्रास. एक पेमेंटसाठी 5 दिवस लागायचे, चेक पास व्हायला 2-3 दिवस लागतात. तिथं जाऊन सॅटर्डे संडेज असतात आणि मी बरोबर संडेलाच माझं बिल पे केलं. हे इम्पॉर्टन्स लोकांना डिजिटल इंडियाचं जे म्हणतात मी स्वतःच्या अनुभवातनं घेतो आहे. हे पहिलं गव्हर्नमेंट आहे. 2014च्या आधी मला वाटत नव्हतं की गव्हर्नमेंट काय आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करू शकते. येतात जातात प्रत्येक वेळी असं वाटत होतं. ह्या 10 वर्षात कळालं की काँग्रेस काय करू शकलं नाही. भाजप करण्यापेक्षा मागचे 70 वर्ष ज्यावेळी ते म्हणतात की तुम्ही काय केलं नाही, त्यांचं म्हणणं मेटाफॉरिकली समजून घ्या, असं म्हणत नाही की त्यांनी काहीच केलं नाही. गव्हर्नमेंट असती किंवा नसती सुद्धा हे डेव्हलपमेंट झालं असतं. गव्हर्नमेंटचं कसं आपण 140 करोड लोक आहे, डेव्हलपमेंट करणारच. तुम्ही टॅक्स पे करता, तुम्ही ग्रोथ करायला आहे देशाला, पण आपल्याला सपोर्ट करायला गव्हर्नमेंट किती आहे. आज तुमचं TV चॅनल आहे, तुम्हाला काय स्कीम्स आहेत काय सपोर्ट करायला. तुम्ही हे आज 5 वर्षात एका ठिकाणी पोचू शकतोय, ते 10 वर्षात जे पोचणार आहे ते तुम्ही 5 वर्षात पोचू शकता काय. हे मोदीचा इफेक्ट आहे. तुम्हाला 10 वर्ष एकीकडे जायला लागणार आहे तुमच्या KK न्यूजला, ते तुम्ही 5 वर्षात पोचू शकता काय. हे आहे. आता तुमचंच उदाहरण घ्या, तुमचं एवढं चांगल्या पद्धतीने चॅनल चालू आहे पण ते यूट्यूबवर चालू आहे. असं नाही, पूर्वी 2014च्या पूर्वी डिजिटल इंडियामुळेच हे तुमचा इफेक्ट आहे ना. पूर्वी मेन TV पाहिजे, बरेचसे रेग्युलेशन्स टफ होते, हे होते. आज एक टॅलेंटेड माणूस तुमच्यासारखं यूट्यूब चॅनलवर सुद्धा आज 2 लाख सबस्क्रायबर्स आहेत तुमचे. हे तुमचं ह्या निमित्तानं कौतुक करून सांगतो की आज फक्त एका यूट्यूब चॅनलवर जे फ्री आहे, जे मी पण करू शकतो, पण तुमच्या टॅलेंटमुळे तुम्ही त्या फील्डमध्ये आहे. मी जरी यूट्यूब चॅनल माझे 1900 सबस्क्रायबर्स आहेत, तुमचे 2,04,000 सबस्क्रायबर आहेत. हे फरक आहे. टॅलेंटला सपोर्ट करणे, मेक इन इंडिया, हे मोदीजींना केले. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगणं की जे पेट्रियटिझम, जे हिंदुत्व जे म्हणतात, फिलिंग प्राऊड टू बी अ हिंदू, व्हॉट इज रॉंग विथ इट, चांगलीच गोष्ट आहे ना. पण विचार केला तर राहुल गांधीजींचं लिडरशिप पण कुठं ना कुठं तर थोडंसं कमी पडते. आता ते 2 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी मला माहीत नाही ते लोकसभेला उभा. तर तुम्हाला स्वतःच्या सीटवर जर कॉन्फिडन्स नसलं तर तुम्ही एका PMच्या कॅन्डिडेटसाठी कसं चॅलेंज करू शकता. एक साधं ग्रामपंचायतमध्ये जर मी 3 वॉर्डातनं फॉर्म भरलं तर लिडरशिपवर डाऊट फर्स्ट येते. आता परवाच काय तर मी इंस्टाग्राम मेसेज वाचलं, भाजप 5 किलो देते दान, तर अन्नदान आम्ही गहू वगैरे आम्ही 10 किलो देतो. म्हणजे दॅट इज द फेस ऑफ डिफीट. म्हणजे तुम्ही हारणार आहे, तुम्ही फेस केला. अचानक तुम्ही त्यालाच ब्लेम करत होता की तुम्ही हे 5 किलो देता, हे चुकीचं आहे, आणि आता तुम्ही 10 किलो देता म्हणता. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं जे मॅनिफेस्टो आहे काँग्रेसचं, हे टोटली फेल गेलं आहे. आणि तुम्ही जे BJPचा मॅनिफेस्टो केलं आहे हे एकदम चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 लॉ 1 सिटिझन फॉर एव्हरीवन, हा सगळ्यात मोठा मुद्दा मला आवडला आहे. सगळ्यांसाठी एक लॉ पाहिजे. बेसिकली तुम्ही हे सेक्युलरच आहे, हिंदू मुस्लिम सिख सगळ्यांना एकच नियम. ह्याच्यापेक्षा चांगलं सेक्युलरिझम काय आहे या जगात, हे विचार करायला पाहिजे. 25 वर्षानंतर रस्ता आणि गटरच मी करत बसलो, हा मला ह्याच्यापेक्षा पलीकडं जायचं आहे आणि ह्याच्यासाठी तळमळ असणार. आता तुम्ही विचार करा, मी सत्तेत नसताना सुद्धा फर्स्ट ॲम्ब्युलन्स राधानगरी जी स्वतः चालवते. म्हणजे बरेचसे लोकांनी ॲम्ब्युलन्स डोनेट केले असतील हॉस्पिटलला डेफिनेटली, पण माझं फर्स्ट ॲम्ब्युलन्स विथ सेल्फ ड्रायव्हर आणि सेल्फ पेट्रोलमध्ये
चालू आहे. हे फर्स्ट ॲम्ब्युलन्स मग हे डेव्हलपमेंटच्या टुवर्ड्स आहे विदाऊट एनी इलेक्ट्रल पॉवर्स. सेकंड, राधानगरीचं नॅशनल कॉर्बेट पार्क किंवा रणथंबोरसारखं कसं व्हावं किंवा तिथं कसं परमिशन घेऊन तिथं हॉटेल इंडस्ट्री कशी डेव्हलप व्हावी. राधानगरी गावात पलीकडे खूप जागेचे इश्यूज आहेत, ठीक आहे. राधानगरी गावातच एखादं 5 स्टार हॉटेल किंवा 3 स्टार हॉटेल तर कसं होऊ शकते किंवा रिसॉर्ट्स कसे होऊ शकतात. जसं आपण पाडगावच्या इथं पण खूप रिसॉर्ट्स झालेत, पण आपल्या इथं का नाही. वी आर ॲज गुड ॲज देम. आणि अशा पद्धतीनं आपलं रावतवाडी मला वाटते वॉटरफॉल बेस्ट इन महाराष्ट्र. आज दांडेलीच्या इथं खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं आहे. त्या पद्धतीनं राधानगरी डेव्हलप होऊ शकते असं माझा विश्वास आहे. आणि त्या पद्धतीनं टुरिझम विल सॉल्व्ह पूर्ण एम्प्लॉयमेंट. तर तुमची अजितदादांच्या सोबत चांगले संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत, तर त्या माध्यमातून तुम्ही भरपूर कामंसुद्धा करताय. लोकांचे काही प्रश्न तुमच्याकडे येतील ते तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील असताय. उद्या जर का तुम्हाला राजकीय ताकद मिळाली, एखादं पद मिळालं किंवा लोकांच्यातून एखादी निवडणूक तुम्ही निवडून आलात आणि चांगल्या पदावरती गेलात, तर व्हिजन काय? तेच मेडिकल सगळ्यात मोठं आहे की एखादं चांगलं मोठं हॉस्पिटल राधानगरी तालुक्यात व्हावं हे माझं स्वप्न आहे. आणि लोकांना जास्तीत जास्त जीव वाचायला पाहिजे ह्या पद्धतीनं करेक्ट ट्रीटमेंट मिळणे हे माझं स्वप्न आहे. का सांगू, तुम्ही बघितलं मिसट्रीटमेंटमुळं 25 ते 30% डेथ्स व्हायलेत. का सांगू, त्या डॉक्टरलाच माहीत नाही काय करायचं. बरेचशा लोकांना तुम्ही ओके म्हणता आणि पुढच्या दिवशी त्यांचं निधन होते. हे कसं शक्य आहे? म्हणून डॉक्टरची इनएफिशियन्सी आमच्या लोकल डॉक्टर्सची त्यापेक्षा चांगले डॉक्टर्स कसे यावे. जे डॉक्टर्स मुंबई पुण्यात जे क्वालिटीचे त्याच क्वालिटीचं किंवा बेटर डॉक्टर्स राधानगरी तालुक्यात स्वतः कसं होऊन चांगल्या पद्धतीनं सिटी स्कॅनसाठी जायला लागते कोल्हापूरला. बेसिक स्कॅन्स असून दे, MRI असून दे, ते सगळंच एका रूफच्या खाली चांगल्या पद्धतीनं सगळे गव्हर्नमेंटचे बरेचसे मोदीजीने जे चांगल्या सुखसुविधा ठेवल्या आहेत मेडिकल, ते लोकांना जनतेला कसं पोचवायला पाहिजे हे प्रयत्न चालू असणार आहे. आणि टुरिझममुळं माझं मत आहे की अनएम्प्लॉयमेंटचं बेस्ट सोल्युशन आहे टुरिझम. का सांगू, जर टुरिझम आलं तर बरेचसे राधानगरीकरांना कुठं जायची पण गरज नसणार. ते सेल्फ डेव्हलप मेक इन इंडिया आणि बिझनेस ते सुरू करू शकतील. हे माझं 100% विश्वास आणि कॉन्फिडन्स आहे. तर आज अभिषेक डोंगे सर यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी वेगवेगळे राबवलेले सामाजिक उपक्रम आणि त्या निमित्तानं आपण त्यांच्यासोबत आज संवाद साधला. खरं बघायला गेले तर लोकांच्या उपयोगात येणारे नवनवीन उपक्रम राबवत अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखादा युवा नेतृत्व वाढदिवस साजरा करतं त्यावेळेला त्यांच्या कार्यावरती कामावरती आपण KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकत असतो. आणि हीच काय नेमकं त्यांनी केलेलं आहे ते आपण चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.